शिवाय मित्रांनो, आता आपण आलो आहोत सावर्डे गावाजवळ आणि तुम्ही पाहता हे समोर एक मंदिर आहे, आपलं केदारेश्वर मंदिर आहे. हे फार पुरातन मंदिर आहे. तुम्ही पाहता याची रचना, ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की सुंदर मंदिर किती जुनं असेल. आता आपण श्रीदेव केदारेश्वर मंदिराकडे जात आहोत आणि हा त्याचा बाजूचा निसर्गरम्य असा हा परिसर. आणि हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर आपण आतमध्ये जात आहोत. सुंदर असं हे मंदिर, प्रसन्न वाटतं आतमध्ये आल्यानंतर. फारच सुंदर आहे. आणि हे आपले केदारेश्वर देव आहेत. अंबाई देवी. ह्या तुम्ही ज्या समोर पाहताय ह्या 4 देवी आहेत, केदारेश्वर आहेत. आणि या मंदिराचे आपले जे गुरव आहेत त्यांच्याकडून आपण या मंदिराची थोडक्यात माहिती घेऊया, जेणेकरून तुमच्यापर्यंत पोचवायची आहे ती. आणि ह्या मंदिराचं महत्त्व काय आहे हे आता आपले पुजारी काका आपल्याला सांगतील. तुम्ही पाहता हे शिल्प बघा वरचं, हे जे लाकडाचं कोरीव काम आहे हे किती पुरातन आहे. आणि त्यांना दरवर्षी व्यवस्थित ह्याला रंगरंगोटी करून प्रत्येकाला आहे त्या अवस्थेत ठेवलेलं आहे. कौलारू मंदिर असं हे आहे. आणि आपण आता या मंदिराबद्दल एक थोडक्यात माहिती घेऊया. आता हे आपले गुरवदादा आहेत या मंदिराचे. ते आपल्याला या मंदिराची थोडक्यात आपल्याला माहिती सांगते. नाव काय आपलं? श्रीकांत सेवागुरव. आपले हे श्रीकांत सेवागर आपले जे इथले गुरव आहेत. तर हे म्हणजे मंदिर आहे, आपलं मंदिर आहे. तर हे मंदिर फार पुरातन आहे. आणि हे पुरातन मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, इथले स्थानिक पण देव आहेत तिथे, गुरव गावकर. आणि हे गुरव गावकर आपले दादासमोर बसलेले आहेत. तर या मंदिराबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती देतील. या मंदिराचं हे काय आहे, किती वर्षापूर्वीचं आहे? किती वर्षापूर्वीचं आहे हे मंदिर बनवले 1700 फाल्गुन 1700 फाल्गुन हे मंदिर बनवलेलं आहे. त्याच्यानंतर परत 1891 ला बनवलं. 1891 ला दुसरं हा. आणि नंतर आणखी झालं ना की 2च. हे असं फार ते पुरातन मंदिर आहे. 1700 सालातलं आहे. आणि या ठिकाणी त्यानंतर 2 वेळा त्याचं पूर्ण बांधकाम पूर्ण व्यवस्थित केलं गेलेलं आहे. आणि आता हे ह्या स्थितीमध्ये आहे आणि अजूनही सुंदर असं आहे, अगदी प्रसन्न वाटतंय. तर हे जे आपले देव आहेत ना त्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना. म्हणजे आपले जे ते मोठे देव ते केदारबाजी आहे. संपूर्ण गाव खेळी मिळीने एकत्र नांदत केदारबाजी आहे. आणि त्यांच्या त्या 4 बायका म्हणजे देव आहेत. अंबाय, वाघजाय, कालकाय, रुद्रकालकाय. आणि त्यांची बहीण वरदान, तिचे खाली मंदिर. अच्छा, त्याचं खाली का मंदिर आहे तिकडे त्या साईडला? का असं वेगळं का असं? बहिणीचं बहीण आहे ती. बहिणीचं अच्छा, बहिणीचं आहे ते. बहिणीचं आहे म्हणून. हे अलग मंदिर. मग असं जेव्हा आपला सण असतो किंवा आपला उत्सव असतो तेव्हा तिकडे बहिणीला भेटायला वगैरे जायची अशी काही प्रथा आहे का? पालखीच्या शिंद्या उत्सवला असते ना. पालखीच्या बाहेर तिचं रूप बसवलेलं असतं. पालखीच्या बाहेर. पालखीमध्ये नसतं ते. आणि आपला मोठा उत्सव कधी असतो इथे? शिंगा, देवदिवाळी. आता देवदिवाळी देवदिवाळीला. जत्रा मग तेव्हा हे सगळे गावातली सगळे लोक, सगळे गावातले बाहेरची लोक इथे येऊन मान मानकरी सर्व आनंदामध्ये आहे. आनंदामध्ये एकदम साजरा करतात दिवाळीचा सण, होळीचा. आपल्या इथे होळी असो, देवदिवाळी असो, आजूबाजूचे जेवढे गावकरी आहेत त्या इथे येऊन देवीच्या समोर हा उत्सव इथे साजरा करतात. देवीच्या कृपेने, देवीच्या साक्षीने या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो की आपल्याला जेणेकरून आपल्याला पुढे सुख समृद्धी लाभो, असं ह्या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण यांचं हे करू. आणि हा मंदिर सावर्ड्यापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही कधी या साईडला जर आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या आणि त्याचं महत्त्व समजून घ्या.
तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल, खूप छान वाटेल. कारण बरीचशी आपली मंदिरं अशी आहेत महाराष्ट्रामध्ये की आपल्याला ती मंदिरच माहिती नाहीत. आपली पुरातन मंदिरं खूप काही आहेत आणि ती पोहोचवण्याचा माझा एक उद्देश आहे. तर तुम्ही कधी आलात तर सावड्याला आलात तर या केदारेश्वर मंदिराला नक्की भेट द्या आणि दर्शन घ्या. धन्यवाद. मित्रांनो, हे आहे श्रीदेव केदारेश्वर मंदिर आणि मंदिराच्याच बरोबर समोर तुम्ही पाहताय या ठिकाणी ह्या ज्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, ह्या मूर्त्या थोड्या काही मूर्त्या हे झालेल्या आहेत, परंतु आजही त्यांचं पूजन केलं जातं. इथल्या सावड्या गावातलं गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की हे आपले जुनं ग्रामदैवत आहे आणि आजही त्याचं व्यवस्थित जतन करून त्यांची पूजा केली जाते या मंदिरामध्ये. तुम्ही कधी सावड्याला आलात तर या ठिकाणी नक्की या. तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल.